कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज मी दाखवणार आहे मसाला पुरी किंवा तिखट मिठाची पुरी, जी करायला खूप सोपी असते आणि खूप टेस्टी लागते। परत तुम्ही बघताच आहात की ही किती खुसखुशीत झालेली आहे आणि हाताला तेलसुद्धा लागत नाही आहे, त्यामुळे पुऱ्यांनी जास्त तेलसुद्धा प्यायलेलं नाही आहे। तर आता अशी पुरी करण्यासाठी आपण काय काय साहित्य वापरणार ते पाहू। त्यासाठी सर्वप्रथम 2 चमचे रवा मी थोड्याशा पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे आणि तो एक 10 मिनिटं आपण भिजवायचा। अशा प्रकारे रवा भिजवून घातला की पुऱ्या जास्त स्वादिष्ट होतात। त्यानंतर अख्खे धने, जिरं, तीळ, ओवा, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि हळद, तिखट, मीठ आणि आमचूर पावडर यांचा पण वापर करणार आहोत आपण। आता हा रवा छान भिजलेला आहे। त्यानंतर एक बटाटा वापरणार आहोत आणि हा बटाटा उकडून घेतला आहे, जो की आपण या 2 कप कणकेमध्ये घालणार आहोत। आता त्यानंतर आपण लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांना छानपैकी खलबत्त्यामध्ये क्रश करून घालूया। अशा प्रकारे आपण पुऱ्यांमध्ये घातलं की पुऱ्यांची टेस्ट वाढते। धने, जिरे, आमचूर पावडर आणि थोडीशी साखर यांनासुद्धा आपण खलबत्त्यामध्ये छान ठेचून घ्यायचं आणि त्यानेसुद्धा पुरी स्वादिष्ट लागते। आता बटाटा छानपैकी किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालणार आहोत, जसं की हा रवा जो भिजवून ठेवलेला होता तो घालणार आहोत। त्यानंतर आपले वाटण म्हणजे लसूण, मिरची, कोथिंबीर, हळद, तिखट आणि धने जिरे पूड, तीळ, ओवा आणि थोडंसं तेलही घालून घेणार आहोत आणि त्यानंतर याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। आता यावेळेला पाण्याचा वापर न करता याला सगळ्यात पहिले संपूर्ण कणकेमध्ये छान मिक्स करायचा आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून कणिक भिजवून घ्यायची आणि त्यानंतर त्याला थोडा वेळ रेस्ट द्यायचा त्या कणकेला। त्यानंतरच पुऱ्या करायला घ्यायच्या।